जाऊ का मी? गिळ की गिळून खा, मोठं मोठं दळ आवर की शेंबडी तुझ्या पंढरपूर सारख्या तोंडाची खा गेलो आवर पडदेशा ते बघ तिथं भांडणं तर मित्रांनो, आज आपण आहे ना मोनालीला म्हणजे माझ्या बायकोला आज आपण मटण खाऊ घालणार आहे. खात नव्हती पहिलेपासून, आज तिला खाऊ घालणार आहे. काय पण करून आपण खाऊ घालायचं आहे. तर चला बघूया कुठल्या शर्तीवरती खाती मटण आज ती बघूया. लक्षात लगी खाती का त्रास देते, नाही खात असं बोलती की काय करते नेमकं, ही सगळं पाहूया या व्हिडिओमध्ये. आता आपण आहे दुकानात आणि वर गेल्यानंतर काय काय जेवणाची तयारी होती त्यावेळेस बसल्यानंतर मग बघूया काय काय होते कळलं. तर भेटूया व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या फॅमिली सोबत, आपल्या जीवनसाथी, आपल्या अर्धांगिनी सोबत या कोणासोबत जी पण आहे फॅमिली सोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि मला सपोर्ट करा आणि या मराठमोळ्या जोडीला तुम्ही सपोर्ट करा हीच विनंती आहे, नम्र विनंती असं समजा. आणि त्याच्यानंतर बाकीचा व्हिडिओमध्ये आपण मजा घेऊया. चला तिची बायकोची मजा घेऊया, कशी करते काय करते सगळं बघूया आणि त्याच्यानंतर जर खाल्ली तर ठीक, नाही तर मग बाकीचं बघूया पुढं काय होतंय. तर भेटूया व्हिडिओमध्ये. चला आवर पाडदेशी नाही तर जाणार आहे. खा पटापटा, तू पहिला खा. ती दोन्ही पीस खाल्ल्याशिवाय मी जेवतच नाही. बस बोंबलत आवर गे लवकर, का थोबड बघायला लागलीस. हो सांगा की त्यांच्या नादात तर पुढं माणूस जबरदस्ती खाऊ घालाले. खा सांगा गे खा म्हणून, लवकर पटापटा खा म्हणून सांगा गे, सांगा हो. हो का, ती मला ते रोबोट 2.0 बघितलं का, रजनीकांत वाणी व्हायचा, असं दाढी बिडी वाढवायचा 2 महिने. आवर पडदेश खा घे. जाऊ का मी? गिळ की गिळून खा, मोठं मोठं दळ, मोठं मोठं दळायचं. अजून काय डायरेक्ट पीस उचलून खायचा, तोंडात घालून वडायचं, निघते. हार पटापट खा, बघू ना ते बघ. नाही मला 2 महिने खाय मला, मग ते सांगायला हाय का. मग बाजूचं बघून शिकायला पाहिजे का नाही, हाय का नाही, शिकायला पाहिजे का नाही. मग पटपटावर पीस उचल, ते भात राहू दे, भात परत न खायला तू उद्या. मग ती पीस खाय की पोट भरते. आवरलो आवर पडदेशा ते बघ तिथं भांडणं ते बघा भैया, एक पीस घेऊ दे ती तुम्हाला. घ्या अजून एक घ्या. बघ तिथं आवर की, तुला काय ते पीस खा, पीस सांगालोय, नाही तर जातो बघ मी निघून सांगालोय. जाऊ का हिनं म्हणू दे की तसं म्हणलं का जातो का नाही बघा, म्हणू दे ती. हा त्या मालकासाठी आपण रात्रंदिवस इथंच आहे. हा इकडं नाही. अहो काय ही बाटली धरून इकडं कोण काय पण मंदी विषय घेत नाही. ती माणूस म्हणलं की नाही हजीर आपण कुठं पण. तू आवर. कुठं काय झालं
त्याच्यातली हाडकं दिसायला पाहिजे बाजूला नुसतं. ती दुसरी अजून ही काय यात राहिली की खा की दातांचा चावून असं वडून खा पाडदेशी खा, नाही तर मी जातो बोललो की सांगून उगं नाटकं करून मग मला डोक्याला ताप देऊ म्हणून बिन कामाचं. काय झालं असं काय कसं तर उगं ती नाही तर काय तर तिथं नवरा बघ लोक म्हणा लागले है ना. इथं नवरा खायला मागत होता 2-4 पीस आणि खाऊ देणार नव्हता तुम्ही. पण तिथलं खाऊ वाटत असेल तर बायकोच्या ताटातलं जर खाऊ वाटत असेल तर मग घेऊ दे की तुम्ही दुसरं घ्यायचं. तर आवर की शेंबडी अजून एकदा स्टाईल. हा हा और पडदिश खा दातात घाल के दाताना तोड के ती मऊ पीस त्यात मग खाते का सगळं खा नाही तर दुसरं पीस देतो बघ. जागा सोडावं दादा तुम्ही पलीकडे नाही हो इकडे भांडणं सोडवायला या मटणावर ना मटन खाय ना बायको मटण खाय ना म्हणून भांडणं करायला लागलं. काय एवढं मोठं हाडूक फोडायला लागला होती बारक्याला काय होतंय मग कसं काय असेल ती तर उलट ताजं भेटली. ह्याला टाइम झाला की और पाडते तोडून खाय की पटापटा काय डोक्याला उगं ताप द्यायला लागला. मला पंढरपूर मध्ये येऊ द्याच नाही ती ही कडूची असं या तुम्ही वर्ण जाता ही नाही एवढी 2 पीस खाल्ल्याशिवाय मी जेवणार नाही नाहीतर हा मरण उपोषण घर सोडून जाणार चाल तेवढे येणार. पडतंय का हो बरोबर आहे का चुकीचं आहे का बरोबर आहे. हां खाते म्हणलं की नाही खाल्लं पाहिजे. 1-2 पीस खायचं हे बघा ही मी पर्सनल मी हे करालो ती असली तरी पण काय तिला काय श्रावण पकडायला सांगितलंय का पण तू तिकडलं पकड म्हण बघू उचल किती पीस थांब बघू नुसतं फोडून ठेवले बघा बाजूला. अजून एकच हो त्यातलं मऊ पीस द्या नुसतं मऊ पटापटा खा आता तेवढ्या काय होतं खाल्लं म्हणताना आता खाल्लीच काय झालं हा मरतय कशाला हे बाकीचे काय मरते ते काय तुम्ही काय वाट बघताय काय नाही हो खाल्ल्यावर मरतय म्हणायला लागले का बाकीची काय मी खाल्लो होतो मी मेलो का मग हा म्हणता ना उगा नाटक करते तुझ्या पंढरपूर सारख्या तोंडाची खा गेलो
दाजी आता इकडं काय नाही, इकडे आहे. इकडलं सांगा की काय तर. तुझ्या स्वला आलेगाव सारख्या तोंडाची नाही आलेगाव सारख्या तोंडाची नाही तो आलेगाव पंढरपूर सारखे हा, आमटी द्या. द्या त्यात आमटी द्या. आमटी द्या. हो आमटी द्या. रायता ग दिलाच नाही कोणी. झाडात बसलेली सगळी जण. एकाच्या वरती एक. ह्या दोघांनी व्हेज केलेलं खाल्लं, श्रावण पाळाय मागच्या वेळेला केलेलं खाल्लं नाही.